सांगली जिल्ह्यात राज्यस्तरीय युवा फुटबॉल स्पर्धा आयोजित करू, विलास देसाई, मराठा महासंघ पश्चिम विभागीय अध्यक्ष. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन मिरज यांच्या मान्यतेने तिरंगा फुटबॉल अकॅडमी मिरजतर्फे 15 वर्षाखालील तिरंगा ट्रॉफी 2025 फुटबॉल स्पर्धा दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे घेण्यात आली. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, गडिंग्लज, सातारा व सांगली जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री विलास देसाई यांनी लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी स्पर्धा भरवणे गरजेचे आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये येत्या वर्षामध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करू व जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देऊ, हा मोलाचे मार्गदर्शन श्री विलास देसाई यांनी खेळाडू आणि पालकांना दिले. व अंतिम सामना हा संजीवनी स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर विरुद्ध गडिंग्लज युनायटेड गडिंग्लज यांच्यात झाला. या झालेल्या चुरशीच्या सामन्यात संजीवनी स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांनी 2-0 या गोल फरकाने विजय मिळवला. या तिरंगा ट्रॉफी 2025 आपले नाव कोरले. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख बक्षीस ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले व या स्पर्धेमध्ये बेस्ट डिसिप्लिन संघ पोलीस बॉयज सातारा यांना देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे बेस्ट गोलकीपर कर्षण, बेस्ट डिफेन्स ओम, बेस्ट मिडफिल्डर मेसी, बेस्ट फॉरवर्ड विकास, बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट आदिराज या खेळाडूंना देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विलास देसाई, सांगली जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जग्गू सय्यद, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर आकाश बनसोडे सर, उद्योजक नरेंद्र देसाई, राष्ट्रीय खेळाडू राजू कांबळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तौफिक सय्यद, राष्ट्रीय खेळाडू डेव्हिड कांबळे, वसीम सितारमेकर यांची उपस्थिती लाभली. मुख्य पंच म्हणून अनिल शिकलगार, अतिक मुल्ला, रेहान पठाण, जकी मुल्ला यांनी काम पाहिले, तर तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षक आसिफ सारवान यांनी आभार मानले.